सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. नवरात्र. नवरात्र म्हणजे स्त्री शक्तीचा जागर. नवरात्र म्हणजे मातृशक्तीचा जागर. नवरात्र भारतीय संस्कृतीतील अत्यंत महत्त्वाचा उत्सव. हा उत्सव मातृत्वाचा, मातृशक्तीचा. जगात जे काही मंगल आहे, उदात्त आहे, ते सर्व स्त्रियांची करामत आहे, असं एक विद्वान म्हणून गेला. नवरात्रामागची कथासुद्धा अत्यंत सुंदर आहे. महिषासूर नावाचा एक राक्षस ब्रह्मदेवाच्या वरदानामुळे अत्यंत उन्मत्त झालेला होता. तिन्ही लोक त्याच्या त्रासाने हैराण झाले होते. भगवान भोलेनाथ आणि ब्रह्मदेवाकडे सर्व देव गेले आणि त्यांनी हा त्रास थांबवण्याची विनंती केली. सर्व देवांच्या तेजापासून एक शक्ती निर्माण झाली, तीच माता दुर्गा. माता दुर्गेने 9 दिवस आणि 9 रात्री युद्ध करून महिषासुराचा 10व्या दिवशी वध केला. त्यामुळे मातेला महिषासूर मर्दिनी असं सुद्धा म्हटलं जाऊ लागलं. हे 9 दिवस म्हणजे आपल्या आतील विकारांवर विजय मिळवण्यासाठी लढण्याचे दिवस. आणि विजयादशमी म्हणजे सद्गुणांचा दुर्गुणांवर विजय, सत्याचा असत्यावर विजय. नवरात्र हा शारीरिक आणि आत्मिक शुद्धतेचा काळ मानला जातो. नवदुर्गांमधून पहिली दुर्गा म्हणून माता शैलपुत्रीची पूजा केली जाते. नवरात्रीच्या पहिल्या माळेला माता शैलपुत्री पूजली जाते. माता पार्वतीचा अवतार आहे असं मानलं जातं. दक्ष प्रजापती एक यज्ञ करतात. भगवान शिवाची अर्धांगिनी असल्याने भगवान शिव मातेला यज्ञासाठी जायला परवानगी देत नाहीत, कारण यज्ञात निमंत्रण दिलेलं नसतं. पण माता सती हट्ट करते आणि दक्षाकडून अपमान होतो. माता यज्ञात स्वतःला समर्पित करून टाकते. त्या सती मातेचा पुढचा अवतार म्हणजे शैलपुत्री. हिमालयाच्या पोटी जन्म झाला म्हणून शैलपुत्री. उजव्या हातात त्रिशूल आणि डाव्या हातात कमळ. माता शैलपुत्रीच्या आराधनेने स्थिरता, शांतता आणि समृद्धी मिळते. माता शैलपुत्रीच्या चरणी कोटी कोटी वंदन.